मित्रांनो, जुळले गाठक मालिकेचा एक नवीन आणि सुंदर असा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अक्षरशः सोक्ष मोक्ष लागताना पाहायला मिळणार आहे. या प्रोमोनंतर जे होतंय मित्रांनो, ते पाहिल्यानंतर फार मोठा धक्का तुम्हा सर्वांना बसणार आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे प्रोमो. सावी आता देवी आईचं दर्शन घेत असते. देवी आईंना ती प्रार्थना करत असते आणि बोलत असते की मला मात्र देवी आई राक्षसाला संपवण्यासाठी तुझी मदत हवी आहे. तर मित्रांनो, देवी आई लगेच आशीर्वाद देत असते. देवी आईने आशीर्वाद दिल्यानंतर तेवढ्यात पाहायला मिळतंय आता घरामध्ये आवाज येतो आणि एक जोगतीन बाई तिकडे आलेली असते. मित्रांनो, ती आईचा उदो उदो करत असते आणि तिच्या डोक्यावरती देवी आई असते. आता भंडारा फेकत असते आणि त्याच वेळी मात्र आता सावी इकडे देवाच्या दर्शन करत असते. म्हणजेच देवीला बोलत असते की देवी, तू खरोखर माझ्या पाठीशी उभी आहेस. तू मात्र इकडे तुझ्या रूपात जोगतीनेला पाठवून दिला आहेस. तर मित्रांनो, पाहायला मिळते की सावी आता प्रचंड खुश झालेली असते. तेवढ्यात आता दामिनी तिकडनं ते दामिनी विचारते की कोण आहेस तू बाई, काय काम आहे तुझं, असं बोलत असताना आता जोगतीन तिचे हात पकडते. मित्रांनो, जोगतीन तिचे हात पकडते आणि मोठ्यानेच बोलते, खुण्याला शिक्षा भेटणार, त्याचे हात रंगणार. तर मित्रांनो, पाहायला मिळते की तिचे हात पकडल्यानंतर लगेच तिच्या हातावरती कुंकू लागलेलं असतं आणि ते कुंकू पाहिल्यानंतर मित्रांनो, दामिनीला धक्काच बसतो. मित्रांनो, तिचे हात एवढ्या जोरात जोगतीने पकडलेले असतात. ते हात पकडल्यानंतर ती लवकर सोडत देखील नसते, कारण तिला सर्व गोष्ट माहीत असते मित्रांनो. कारण देवी आईचा अवतार घेऊन ती तिकडे आलेली असते. त्यानंतर पाहायला मिळते आता चक्क हात एवढे लाल असतात. ते लाल हात पाहिल्यानंतर लगेच दामिनी मोठ्याने किंचाळत असते आणि लगेच पाहायला मिळते की जोगतीन असं बोलत असते की आता तुझी या गोष्टीतनं सुटका नाहीये, तुझा खेळ आता संपलेला आहे. तर मित्रांनो, सावीचं देखील लक्ष या गोष्टीवरती जातं आणि सावी मात्र थोडीशी स्माईल देत हसत असते. त्यानंतर मात्र ती पुन्हा एकदा लहान मुलीचं नाटक करते आणि मोठ्याने खून खून असं ओरडत असते. लगेच आता सर्वजण तिकडे जमा होणार आहे. तर मित्रांनो, सावीचं हे नाटक मात्र आता खूप भारी पडणार आहे दामिनीला. आणि दामिनीला ज्यावेळी समजेल की आता आपली जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे आणि आपलं आता काही एक चालू शकत नाही, त्यावेळी पुढे नक्की काय होईल मित्रांनो, सिरियलमध्ये काय अपडेट येईल आणि दामिनी काय काय करेल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, खरं तर त्या जोगतिनीला पाहिल्यानंतर दामिनीला फार मोठं टेन्शन आलेलं आहे आणि तिच्या डोक्यात असा प्लॅन सुरू असतो की आपलं आता काही खरं राहिलेलं नाहीये. म्हणजेच ही सावी आणि कोणीतरी माझ्या मागे नक्कीच लागलंय आणि ह्या सगळ्या पुराव्यांनुसार आता माझा थोडाच काळ इकडे राहिला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता दामिनी पुढे लगेच निघून जाते आणि निघून गेल्यानंतर आपल्या रूममध्ये जाऊन रडू लागते. तिला वाईट वाटत असतं की आपण का खून केला. तर मित्रांनो, या जोगतीने अक्षरशः सोक्ष मोक्ष तिकडे लावल्याचा पाहायला मिळतोय. तर येणारा पुढील भाग खूप जबरदस्त असणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. धन्यवाद.